जेव्हा मला रिझल्ट्स दिसायला लागले, ओके, चांगले रिझल्ट म्हणजे सॅलरीपेक्षा जास्त कमाई होताना मला दिसली, देन आय जस्ट क्विट माय जॉब. आपल्या महाराष्ट्रातील 500 पेक्षा जास्त लोकांना मी गाईड केलेलं आहे. त्यांचे तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता, ओके, म्हणजे क्लिप बघू शकता इथे. हॅलो एव्हरीवन, आज मी तुम्हाला सांगणार आहे की 9 to 5 सोबत म्हणजे जॉब करत असताना साईड इन्कम कशी रेडी करायची. ओके, काही मोठं इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही, काही शॉप टाकायची गरज नाही, काही असं साईड बिझनेस स्टार्ट करायची गरज नाही, काहीच नाही. फक्त काही स्किल शिकायचं आहे, ज्या स्किलच्या मदतीने तुम्ही घरी बसल्या बसल्या डेली बेसिसवर 5 ते 10 हजार रुपये कमवू शकता. ठीक आहे, हे मी खूप कमी म्हणत आहे, एवढं तर तुम्ही कमवूच शकता आणि याच्यापेक्षा जास्त तर मग लाखो रुपये पण कमवू शकता. ठीक आहे, पॉसिबल आहे, कारण की आपण जे स्किल शिकणार आहे ते शिकणार आहे डिजिटल स्किल्स. ओके, जे की मी स्वतः त्याला इम्प्लिमेंट केलं 9 to 5 सोबत आणि रिझल्ट्स खूप शॉकिंग होते आणि त्यामुळे मी माझं 9 to 5 पण सोडलं. येस, मी सोडायचं होतं मला ते आधीपासूनच, म्हणून मी खूप फाइंड आउट केलं आणि जे मला सापडलं ते मी डायरेक्टली तुम्हाला सांगणार आहे. ओके, कारण की मी जेवढा टाइम वेस्ट केला ते तेवढा टाइम वेस्ट तुमचं व्हावं नाही, म्हणून या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगणार. म्हणून या व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके, आता टाइम वेस्ट न करता मी माझी स्टोरी सांगतो. मी एक मेकॅनिकल इंजिनियर, ओके, 2017 मध्ये पास आउट झालो फ्रॉम नागपूर युनिव्हर्सिटी आणि त्यानंतर कॅम्पस काही माझं झालं नाही. एवढं 4 वर्ष इंजिनियर म्हणजे डिप्लोमा केला आधी, 10वी नंतर डिप्लोमा केला 3 वर्ष. 3 वर्षानंतर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये इंजिनिअरिंग केली. इंजिनिअरिंग झाल्यावर कॅम्पस येते, बरोबर आहे, फायनल इयर असते तर कॅम्पस येते. टेक्निकल कॅम्पस आले, त्याच्यामध्ये तर सिलेक्शन नाही झालं. 2 कॅम्पस आले होते, त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही झालं. मग त्यानंतर एक नॉन टेक्निकल कॅम्पस आला, त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं त्याच्यामध्ये सिलेक्शन. ठीक आहे, मग मी त्यासाठी दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो, इंदोर, मध्य प्रदेश. ओके, आणि तिथे मी स्टॉक मार्केट ॲडवायझर म्हणून काम केलं. दोन वर्ष तिथं काम केलं. 2 एक वर्ष मी तिथे काम केलं. त्यानंतर आला कोरोनामुळे माझी ते जॉब पण गेली. ठीक आहे, मग त्यानंतर वापस आलो मी घरी आणि विदाऊट डुईंग एनिथिंग इन फ्रंट ऑफ युअर फॅमिली. ओके, मग ते खूप एन्झायटी असते, डिप्रेशन सारखं वाटते की काही नाही करत आहे यार, कसं इन्कम होणार, काय करत आहे, एवढं लाखो रुपये आपण इन्व्हेस्टमेंट केलं एज्युकेशनमध्ये आणि हे प्रॉब्लेम्स. नो टेक्निकल कॅम्पस, नॉन टेक्निकल जॉब, कोरोना अँड ऑल द थिंग्स. ओके, मग मी पुण्याला आलो. ठीक आहे, पुण्याला आल्यावर जॉब शोधायला स्टार्ट केलं. ऑनलाईन वगैरे काहीच नाही, डायरेक्ट ऑफलाईन जॉब शोधत होतो. आता तरी ऑनलाईन वगैरे अप्लाय करता येतात. ठीक आहे, म्हणजे आधी पण होत्या, आता जास्त आहे ऑनलाईन. ओके, बट आमच्या वेळेसवर आम्ही डायरेक्ट ऑफलाईन गेटवर जात होतो, रेझ्युमे देत होतो आणि एक कंपनी सापडली, रबर टेक्नॉलॉजी म्हणून होती, रबर इंडस्ट्री होती. ॲज अ मेकॅनिकल इंजिनियर तिथे मी ॲज अ प्रोडक्शन इंजिनियर म्हणून मला जॉब भेटली ॲज अ फ्रेशर आणि जर्नी स्टार्ट झाली. मग काही वर्षानंतर 1-2 वर्ष तिथे काम केलं. मग त्यानंतर L&T मध्ये काम केलं. सगळ्या म्हणजे चांगल्या कंपनीमध्ये काम केले 5 ते 6 वर्ष. मग त्यानंतर मला कळलं की यार ग्रोथ काही नाही होत आहे, फक्त रॅट रेस, धावत आहो. म्हणजे 5,000 सॅलरी वाढत आहे, 7,000 सॅलरी वाढत आहे वर्षाचे, पण नॉट सॅटिस्फाईड. जे माझे ड्रीम्स होते ना, जे मला करायचं होतं, मला स्वतःची आयडेंटिटी क्रिएट करायची होती, काही असं मोठं काहीतरी करायचं होतं, जे की जॉबमधून नाही होत होतं ह्या सगळ्या गोष्टी. तर मग मी सर्च करायला बघितलं की असं काही साईड बिझनेस असेल का, जिथून आपण काही कमवू शकतो. तर मग मला नाही का जास्त तर बिझनेस नेटवर्क मार्केटिंगवालेच भेटले, की तुम्ही फिजिकल प्रोडक्ट घ्या. आता मला आठवत नाही, ॲम्वे वगैरे असते, अजून वेस्टीज म्हणून एक कंपनी असते. हे सगळे नेटवर्क मार्केटिंगचे कंपनीज आहे. तर तिथे मी बघितलं, मग मला असं वाटलं की करू शकणार का आपण, करू का नाही, पण मी नाही केलं ते. मला नाही आवडलं ते वर्क, नाही आवडलं मला. ठीक आहे, मग त्यानंतर मला एक प्लॅटफॉर्म सापडला आणि त्या प्लॅटफॉर्ममध्ये डिजिटल स्किल शिकायचं मला नाही का अपॉर्च्युनिटी भेटली. मग असे भरपूर टेस्टिमोनियल्स बघितले, लोकांचे रिझल्ट्स क्रिएट होत आहे. अरे यार, हे करू शकते, दिवसातले 10,000, 15,000, कोणी 50,000 दिवसातले कमवत आहे. तर मला सगळं फेक वाटलं आधी. ओके, मग हळूहळू नाही का मी जे माझे स्पॉन्सर होते त्यांचे स्टेटस पाहत होतो, सगळं काही गोष्टी बघत होतो आणि मग वेट केलं, थोडा वेळ दिला स्वतःला. मग त्यानंतर मी विचार केला की नाही यार, ह्या प्लॅटफॉर्म थ्रू आपल्याला डिजिटल स्किल शिकायला हवं. मग त्यानंतर मी ते 4 स्किल शिकले.
ज्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मास्टरी केला आणि आज मी तुमच्या समोर आहे. ओके, सो पहिली स्किल होती कॉन्टेंट रायटिंग. ओके, कॉन्टेंट रायटिंग आज भरपूर कोणता पण बिझनेस ग्रो करण्यासाठी कॉन्टेंटचं गरज असते. ओके, सो मला करायचं होतं त्या प्लॅटफॉर्म थ्रू फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग. सो फ्रीलान्सिंग काय असते, जर आपल्याकडे कोणती स्किल असेल तर त्या स्किलच्या माध्यमातून आपण इतर ब्रँडसाठी किंवा इतर क्लायंटच्या प्रोजेक्टसाठी नाही का त्यांना वर्क करून देतो आणि त्या बदलीवर आपल्याला फीज भेटते आपली. आता फ्रीलान्सिंगची स्किल कोणती असणार? आज तुमच्याकडे जे पण स्किल आहे त्याला तुम्ही मॉनिटाईज करू शकता सोशल मीडियावर. दॅट इज कॉल्ड स्किल. ओके, फ्रीलान्सिंगमध्ये ते कन्वर्ट होणार. ओके, तसंच आता ट्रेंडिंग स्किल जे आहे कॉपी रायटिंग आहे, कॉन्टेंट रायटिंग आहे, ग्राफिक डिझायनिंग आहे, AI ChatGPT आहे, फेसबुक ॲडव्हर्टाईज आहे, गुगल ॲडव्हर्टाईज आहे, असे भरपूर स्किल आहे ज्याच्या मदतीने तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. ओके, सो आणि दुसरा ऑप्शन असते एक ॲफिलिएट मार्केटिंग. म्हणजे कोणत्याही कंपनीची सर्व्हिस आणि प्रोडक्ट जर आपण इतर व्यक्तींना रिकमेंडेड केलं ना तर आपल्याला 50 to 60% कमिशन भेटते आणि ते मला खूप चांगलं वाटलं. ठीक आहे, कारण की त्याच्यामध्ये पण नाही का कॉन्टेंट क्रिएशन करायला लागत होतं, पर्सनल ब्रँडिंग करायची असते, ग्राफिक डिझायनिंग, पोस्टर, टेम्पलेट्स. म्हणजे त्याच्याने काय होतं, आपला फायदा काय होत आहे त्याच्यामध्ये, आपली तर ब्रँडिंग होत आहे ना, म्हणजे आपलं तर अस्तित्व घडत आहे सोशल मीडियावर. ओके, आता ते तुम्ही फ्रीलान्सिंग करा की कोणतं पण बिझनेस करा, तुम्हाला स्वतःची तर ब्रँडिंग करावंच लागणार. ओके, सो जस्ट कॉन्सन्ट्रेट. मग त्याच्यामध्ये मी स्वतःमध्ये कॉन्सन्ट्रेट केलं की नाही आम्हाला पर्सनल ब्रँडिंग करायची आहे, तर मी कॉन्टेंट टाकायला स्टार्ट केलं. कॉन्टेंट टाकत होतो, माझे नाही का रील्स काही व्हायरल जात नव्हते, हे नाही. मग प्रॅक्टिस केलं, ठीक आहे, जे चुका होते त्याला इम्प्रूव्ह केलं. मग कॉन्टेंट क्रिएशनमध्ये नाही का जेव्हा माझी रील वगैरे व्हायरल गेल्या ना तेव्हा मला कळलं की नाही यार इथून फॉलोअर्स येत आहे, लोक आपल्याला लाईक करताय, आपलं कंटेंट लाईक करताय. त्याच्यानं काय होत आहे, आपली आयडेंटिटी वाढवत आहे ना, आपले फॉलोअर्स वाढते, आपली पर्सनल ब्रँडिंग चांगली होत आहे. मग त्या अकॉर्डिंग आपण ॲफिलिएट मार्केटिंग करू शकतो. म्हणजे कोणत्याही कंपनीचे प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्यांना दिलं, म्हणजे जे स्किल मी शिकलं ते स्किल मी त्यांना रेफर केले, त्या आय विल गेट अ कमिशन डेफिनेटली. आणि त्याच्यामध्ये माझी पर्सनल ब्रँडिंग पण होत आहे. आज मी जर एक छोटासा बिझनेस पण काढला, ठीक आहे, सपोज आता मला नाही का एक माईक पण नाही का मॅन्युफॅक्चरिंग केली आणि ते मला मार्केटमध्ये लॉन्च करायचं आहे, तर माझ्याकडे ऑलरेडी पर्सनल ब्रँडिंग आहे, माझ्याकडे ऑलरेडी ऑडियन्स आहे, तर मी ते प्रमोट करू शकतो आणि त्या थ्रू मला चांगलं कमी प्रॉफिट होऊ शकते. ओके, आणि ते स्टार्ट कुठून झालं, कॉन्टेंट थ्रूच झालं. सो कॉन्टेंट रायटिंग, कॉन्टेंट क्रिएशन शिकणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता. आपला बिझनेस, आपली स्किल, आपलं एज्युकेशन, लाईफस्टाईल, फिटनेस, स्पिरिच्युअल खूप सारे नीच आहे. सिलेक्ट करा आणि त्याच्यामध्ये आपला करिअर स्टार्ट करा. ओके, दुसरं स्किल आहे ते व्हिडिओ एडिटिंग अँड AI टूल्स. ओके, व्हिडिओ एडिटिंग AI टूल्समध्ये आता एडिटिंग तर आल्या पाहिजे ना, कॉन्टेंट म्हणतात तर थोडी बहुत तर एडिटिंग आल्या पाहिजे. तर मी VN ॲप्लिकेशनमध्ये एडिटिंग शिकलो. ठीक आहे, सिम्पल एडिटिंग करत होतो, काही जास्त इफेक्ट्स वगैरे यूज नाही करत होतो. आधी खूप जास्त करत होतो, जेव्हा माझे नाही का बिगिनर होतो ना तेव्हा खूप साऱ्या एडिटिंग करत होतो, पण ते माझ्या नाही का स्ट्रॅटेजी चुकीची होती म्हणून माझे ते कॉन्टेंट व्हायरल जात नव्हते. बट सिम्पल एडिटिंग तुम्ही VN ॲप्लिकेशन थ्रू करू शकता. प्रॅक्टिस करा, असं काही जास्त कोर्स वगैरे करायची गरज नाही एडिटिंगची, तर प्रॅक्टिस केल्यानंच नाही का आपण इम्प्रूव्ह करतो. ओके, आणि सोबत काही AI टूल्स पण शिका, ज्याच्या थ्रू जर तुम्हाला कॅमेरासमोर नाही यायचं असेल तर तुम्ही स्वतःचा अवतार क्रिएट करू शकता. आज असे भरपूर करोजल आहे, पोस्टर्स आहे, जे मी माझं फक्त इमेज टाकतो त्याच्यामध्ये आणि प्रॉम्प्ट देतो आणि त्या अकॉर्डिंग मला नाही का खूप चांगल्या पद्धतीने नाही का करोजल क्रिएट करून भेटतात इंस्टाग्रामसाठी, जेणेकरून मी खूप चांगल्या पद्धतीने लीड जनरेट करत आहे माझ्या बिझनेससाठी. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग आणि AI टूल्स शिकावे लागणार, हे दुसरी स्किल आहे. तिसरी स्किल आहे कॉपी रायटिंग. ओके, कॉपी रायटिंगमध्ये आता तुम्ही कॉपी रायटिंग काय असते माहिती आहे का, जर असे कोणते सेंटेन्स जे तुम्हाला इन्स्पायर करते तो प्रोडक्ट किंवा सर्व्हिस घेण्यासाठी, जसं की बाय वन गेट वन फ्री, यू विल गेट अ फ्लॅट 50% डिस्काउंट ऑन iPhone. ओके, नायकीच्या शूज असते त्याच्या खालती एक राईट असते, जस्ट डू इट. ओके, सो हे सगळे जे सेंटेन्स असतात आपल्याला इन्स्पायर करते की तो प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी. तर तो कॉपी रायटिंगची स्किल आहे ना, तुम्ही आपल्या बिझनेससाठी पण नाही का यूज करू शकता. जसं की आता तुम्ही माझं थंबनेल बघितलं असेल, ते अट्रॅक्ट केलं तुम्हाला, वाटलं की नाही यार माझं गरजेचं आहे, त्याच्यावर मी क्लिक करतो. ओके, दॅट इज द पॉवर ऑफ सेंटेन्स, वर्ड्स. ओके, सो ते स्किल तुम्हाला शिकणं खूप गरजेचं आहे. आणि असे भरपूर ब्रँड आहे, भरपूर क्लायंट्स आहे, त्यांना त्यांच्या प्रोजेक्टला वाढवायसाठी किंवा त्यांचा ब्रँड इन्क्रीज करण्यासाठी कॉपीरायटरची गरज असते. फ्रीलान्सिंगसाठी पण तुम्ही करू शकता आणि ॲफिलिएट मार्केटिंगसाठी पण तुम्ही नाही का या स्किलचा यूज करू शकता, जे की मी स्वतः केलं. मग त्यानंतर तुम्ही चौथी स्किल आहे जे की खूप इम्पॉर्टंट आहे, सेल्स अँड कम्युनिकेशन. ठीक आहे, सेल्स बिझनेस करतो म्हटलं तर सेल्स आलेच पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जास्त मास्टरी नाही, बट
एवढं तर समजलं पाहिजे की समोरच्याची नीड काय, त्याची एक्सपेक्टेशन काय, त्याची प्रायोरिटी काय आणि आपले प्रोडक्ट आणि सर्व्हिस त्याच्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट देणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला रेक्टिफाय करता आला तर यू कॅन सेल एनिथिंग. ओके. कारण की कस्टमर मग एका प्रोडक्ट सर्व्हिस नाही बघत, तो आधी तुमचा ट्रस्ट खरेदी करतो. जेव्हा तो ट्रस्ट जिंकतो ना तुम्ही, तर मग ऑटोमॅटिकली तुमचे प्रोडक्ट सर्व्हिस त्याने घेणारच. ओके. सो फोकस ऑन सेल्स अँड आणि कम्युनिकेशन्स. तर त्या जसं जसं प्रॅक्टिस करणार, बोलण्याची प्रॅक्टिस करणार, कॉलवर बोला, वन टू वन बोला, फेस टू फेस बोला, पब्लिक स्पीकिंग. ओके. त्या थ्रू जसं जसं आपण प्रॅक्टिस करतो तसं जसं आपलं कम्युनिकेशन स्किल पण खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह होते. ओके. सो हे 4 स्किल आहेत जे की मी शिकलो, इम्प्लिमेंट केले आणि त्यातूनच मला लीड जनरेट झाली माझ्या बिझनेससाठी आणि खूप चांगल्या पद्धतीने मी कमिशन सुद्धा जनरेट केले आणि फ्रीलान्सिंगचे पण मला प्रोजेक्ट्स मिळाले. ओके. आता तो प्लॅटफॉर्म कसा आहे, कोणते कोर्सेस असतात, काय कसे स्किल्स असतात, आता हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. लगेच कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. मी तुम्हाला सगळे डिटेल्स स्टेप बाय स्टेप पर्सनली शेअर करणार. आणि येस, माझी इंस्टाग्रामची प्रोफाईल पण बघू शकता. आता मी तुम्हाला प्रूफ पण दाखवतो की मी काय काय अचीव्ह केलं. असं म्हणजे फक्त सांगतच नाही की तिथे माझ्या इंस्टाग्रामची प्रोफाईल इथे तुम्हाला दिसत असेल. ओके. स्क्रीनवर तिथे तुम्ही माझे सगळे हायलाइट्स चेक करू शकता. तिथे माझे रिझल्ट्स आहे, माझ्या टीममधले हाऊसवाईफ्स आहे. ओके. त्यांना मी स्वतः पर्सनली गाईड करते. आपल्या महाराष्ट्रातील 500 पेक्षा जास्त लोकांना मी गाईड केलेलं आहे. ओके. त्यांचे तुम्ही ते व्हिडिओज बघू शकता. ओके. म्हणजे क्लिप बघू शकता इथे. आणि येस, तुम्हाला पण मी गाईड करू शकतो. तुम्हाला पण माझी पर्सनल मेंटरशिप मी प्रोव्हाइड करू शकतो, जेणेकरून तुम्ही या स्किलमध्ये म्हणजे या जर्नीमध्ये जेव्हा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आपण वीकली बेसिसवर कनेक्ट होतो मेंटरशिपसाठी, जेणेकरून या स्किलमध्ये जे पण म्हणजे ह्या जर्नीमध्ये माझे मिस्टेक्स होत होते, माझे एक्सपिरियन्स असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आणि तुम्ही लवकरात लवकर या इंडस्ट्रीमध्ये ग्रो होऊ शकता. आणि सगळे रिझल्ट्स मी हायलाइट्समध्ये मेन्शन केलेले आहेत. तसंच माझ्या फेसबुकचा पण पेज आहे, तिथे पण माझे चांगले फॉलोअर्स आहेत, 33K प्लस फॉलोअर्स आहे. ओके. तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. मी लिंक नाही का माझ्या यूट्यूबच्या बायोमध्ये मेन्शन केलेली आहे. ओके. आणि माझा हा यूट्यूब चॅनल आहे अँड प्लीज सपोर्ट मी ओके इन दिस जर्नी अँड सबस्क्राईब टू दिस चॅनल. अँड असे भरपूर मी व्हिडिओज घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, जे मी स्वतः स्किल शिकलेले आहे, जे माझी जर्नी आहे 9 to 5 सोबत. ओके. आणि येस, मी 9 to 5 सोबतच हा काम स्टार्ट केला. मी जॉब नाही सोडली. ओके. मी 4 ते 5 महिने नाही का म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले. ॲटलिस्ट 6 to 7 मंथ्स मी इन्व्हेस्ट केले. ओके. आणि जेव्हा मला रिझल्ट्स दिसायला लागले, चांगले रिझल्ट म्हणजे सॅलरीपेक्षा जास्त कमाई होताना मला दिसली, देन आय जस्ट क्विट माय जॉब. ओके. सो जॉब नाही सोडायची आहे. प्लॅन बी असं एवढं मजबूत करायचं आहे जेणेकरून तुम्हाला प्लॅन एवर डिपेंड राहायची गरज नाही. सो मी तुम्हाला सगळी डिटेल्स प्रोव्हाइड करतो कसं स्टार्ट करायचं आहे. माझ्या प्लॅटफॉर्म थ्रू स्टार्ट करायचं असेल तुम्हाला, ज्या प्लॅटफॉर्म थ्रू मी अर्निंग करत आहे, तर लगेच कमेंटमध्ये हाय अंकित म्हणून टाईप करा. मी तुम्हाला सगळी डिटेल्स स्टेप बाय स्टेप प्रोव्हाइड करणार. त्यानंतर जे पण काही डाऊट असेल, काही क्वेश्चन असेल, आपण त्यावर बोलू. त्यानंतर आपण ही जर्नी स्टार्ट करू. बाकी ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. सी यू ऑन नेक्स्ट वीक.